नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी विज्ञानचे 5वी ते 10वीच्या पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, अन्नातील डॅश डॅशच्या विघटनाला पुयन म्हणजेच कुजणे असे म्हणतात। योग्य पर्याय आहे 2, तर अन्नातील प्रथिनांच्या विघटनाला पुयन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा रंग त्यातील कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? योग्य पर्याय आहे 2, तर निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा रंग त्यातील युरोबिलिन या घटकामुळे प्राप्त होतो। प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅशच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो। योग्य पर्याय आहे 2, तर ट्रायब्युटेरिनच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 4, विक्षेपण हे डॅश डॅश या रोगाची वैशिष्ट्य आहे। योग्य पर्याय आहे 2, तर विक्षेपण हे कर्करोग या रोगाची वैशिष्ट्य आहे। प्रश्न क्रमांक 5, डॅश डॅश या घटक द्रव्या अभावी लोहित रक्तकणिकांचे परिपक्वन होत नसल्याने महालोहित पेशीजनक पंडुरोग म्हणजेच मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया हा रोग होतो। योग्य पर्याय आहे 3, तर सायनोकोबॅलॅमिन या घटक द्रव्या अभावी लोहित रक्तकणिकांचे परिपक्वन होत नसल्याने महालोहित पेशीजनक पंडुरोग हा रोग होतो। प्रश्न क्रमांक 6, अन्नातील डॅश डॅश हे घटक म्हणजे अमिनो आम्लांची बहुवारिके आहेत। योग्य पर्याय आहे 1, तर अन्नातील प्रथिने हे घटक म्हणजे अमिनो आम्लांची बहुवारिके आहेत। प्रश्न क्रमांक 7, मॅक्रोफेज व श्वेत रक्तकणिकांमधून स्रवणाऱ्या डॅश डॅश या रसायनामुळे विषाणूंच्या संक्रमणाला शरीरातील पेशी प्रतिकारक बनतात। योग्य पर्याय आहे 3, तर मॅक्रोफेज व श्वेत रक्तकणिकांमधून स्रवणाऱ्या इंटरफेरॉन या रसायनामुळे विषाणूंच्या संक्रमणाला शरीरातील पेशी प्रतिकारक बनतात। प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्येच्या डॅश डॅश या शाखेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात्मक संकल्पनांचा अभ्यास केला जातो। योग्य पर्याय आहे 1, तर लोकसंख्येच्या डेमोग्राफी या शाखेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात्मक संकल्पनांचा अभ्यास केला जातो। प्रश्न क्रमांक 9, वृषण किंवा वृष्ण हे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात? योग्य पर्याय आहे 2, तर वृषण हे साधारणतः जन्माच्या वेळेस अंडकोशामध्ये उतरतात। प्रश्न क्रमांक 10, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती डॅश डॅश आहे। योग्य पर्याय आहे 3, तर जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती द्विविखंडन आहे। प्रश्न क्रमांक 11, स्पायरोगॅराचे प्रजनन खालीलपैकी डॅश डॅश पद्धतीने होते। योग्य पर्याय आहे 4, तर स्पायरोगॅराचे प्रजनन
हे शाकीयही नाही किंवा लैंगिकही नाही. प्रश्न क्रमांक 12. वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून बास्ट फायबर्स मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात? योग्य पर्याय आहे 1. तर वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून बास्ट फायबर्स मिळतात व ते प्रत्यक्षात वनस्पतीच्या रसवाहिन्या या भागात असतात. प्रश्न क्रमांक 13. वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? योग्य पर्याय आहे 4. तर स्पीशीज हा वनस्पती वर्गीकरणातील पायाभूत घटक आहे. प्रश्न क्रमांक 14. वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी सुरू केली? योग्य पर्याय आहे 3. तर कार्लस लिनायस यांनी वनस्पतींना द्विनाम पद्धती ही देण्यास सुरू केली. कार्लस लिनायस. प्रश्न क्रमांक 15. आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती कोणती? योग्य पर्याय आहे 1. तर आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील वोल्पिया ही सर्वात लहान वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 16. नेची डॅश या गटात येतात. योग्य पर्याय आहे 3. तर नेचे टेरिडोफाइटा या गटात येतात. प्रश्न क्रमांक 17. गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगाईचे कवच डॅश व्हॉल्वने बनलेले असते. योग्य पर्याय आहे 2. तर गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगाईचे कवच हे एकेरी व्हॉल्वने बनलेले असते. प्रश्न क्रमांक 18. सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलमॅन्डर डॅश गणात मोजतात. योग्य पर्याय आहे 2. तर सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलमॅन्डर युरोडेला या गणात मोजतात. प्रश्न क्रमांक 19. देवमासा सस्तन प्राणी वर्गात मोडतो कारण? योग्य पर्याय आहे 3. तर देवमासा सस्तन प्राणी वर्गात मोडतो कारण छाती व उदर पोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. प्रश्न क्रमांक 20. सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात? योग्य पर्याय आहे 4. तर सिल्वर फिश सर्वसाधारणपणे जुनी पुस्तकांमध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 21. शेपूट आणि पाय असणारा डॅश हा उभयचर वर्गातील प्राणी होय. योग्य पर्याय आहे 4. तर शेपूट आणि पाय असणारा सॅलमॅन्डर हा उभयचर वर्गातील प्राणी होय. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? योग्य पर्याय आहे 2. तर प्लॅटिपस हा सस्तन प्राणी अंडी घालतो. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? योग्य पर्याय आहे 3. स्पायडर म्हणजेच कोळी हा प्राणी कीटक वर्गात येत नाही. बाकी मच्छर, माशी व ढेकूण हे कीटक वर्गात येतात. प्रश्न क्रमांक 24. मावा किंवा तुडतुडे किडे हे कोणत्या गटामध्ये मोडतात?
योग्य पर्याय आहे 4. तर मावा किंवा तुडतुडे किडे हे हेमिप्टेरा या गटामध्ये मोडतात. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते? योग्य पर्याय आहे 3. तर चपट कृमी या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते. प्रश्न क्रमांक 26. टेलेओस्टिया सुपर ऑर्डरमधील डॅश डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर टेलेओस्टिया सुपर ऑर्डरमधील एक्झोसिटर्स या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकेराइड आहे? योग्य पर्याय आहे 3. तर सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायसॅकेराइड आहे. प्रश्न क्रमांक 28. मेदापासून किती ऊर्जा म्हणजे उष्मांक मिळते? योग्य पर्याय आहे 2. तर मेदापासून 9 किलो कॅलरी पर ग्रॅम ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 29. शाकाहारी मेदामध्ये डॅश डॅश असते व ते खोलीच्या तापमानाला डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 1. तर शाकाहारी मेदामध्ये असंतृप्त मेद आम्ल असते व ते खोलीच्या तापमानाला द्रव असते. प्रश्न क्रमांक 30. गंधक म्हणजे सल्फर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ले कोणती? योग्य पर्याय आहे 2. तर गंधक या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ले मिथिओनाइन आणि सिस्टीन ही आहेत. प्रश्न क्रमांक 31. DNA मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो ॲसिडशी जोडी बनवितो? योग्य पर्याय आहे 1. तर DNA मध्ये थायमिन हा नेहमी ॲडेनाइन या अमायनो ॲसिडशी जोडी बनवितो. प्रश्न क्रमांक 32. कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भात शेताची सुपीकता वाढवते? योग्य पर्याय आहे 3. तर नॉस्टॉक हे निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भात शेताची सुपीकता वाढवते. प्रश्न क्रमांक 33. लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते? योग्य पर्याय आहे 2. तर लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो त्यात मुख्यत्वे बीटा कॅरोटीन असते. प्रश्न क्रमांक 34. इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते ते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते? योग्य पर्याय आहे 1. तर इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते ते प्लॅन्टॅगो ओव्हाटा या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते. प्रश्न क्रमांक 35. वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? योग्य पर्याय आहे 1. तर वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 36.
बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? योग्य पर्याय आहे 4. तर बंची टॉप हा रोग विशेषतः केळी या पिकामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 37. काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व त्यातून डिंक बाहेर येतो, अशा रोगाला डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व त्यातून डिंक बाहेर येतो, अशा रोगाला एक्झांथिमा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38. कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? योग्य पर्याय आहे 2. तर पोलिओ व्हायरस हा विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो. प्रश्न क्रमांक 39. डॅश डॅश हा वायू -57° पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क किंवा कोरडा बर्फ असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 4. तर कार्बन डायऑक्साइड हा वायू -57° पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क बर्फ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40. ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्स मध्ये आढळतो? योग्य पर्याय आहे 3. तर ऑक्सिजन निसर्गात 3 आयसोटोप मध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 41. ज्या केंद्रक भागांचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर ज्या केंद्रक भागांचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना आयसोटोन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 42. पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य डॅश डॅश हे आहे? योग्य पर्याय आहे 3. तर पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य निऑन हे आहे. प्रश्न क्रमांक 43. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची डॅश डॅश वाढवितो. योग्य पर्याय आहे 3. तर जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची विपुलता वाढवितो. प्रश्न क्रमांक 44. उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो कारण? योग्य पर्याय आहे 3. तर उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो कारण उन्हाळ्यात हवेचा दाब कमी असतो. प्रश्न क्रमांक 45. रमण परिणाम कशास म्हणतात? योग्य पर्याय आहे 3. तर फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संघातास रमण परिणाम असे म्हणतात. तर रमण परिणाम म्हणजेच प्रकाशाच्या तरंग लांबीमध्ये होणारा बदल होय. जेव्हा प्रकाश किरण रेणूंद्वारे विचलित होतो या घटनेला भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचे नाव देण्यात आले आहे, म्हणूनच त्याला रमण परिणाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 46. खूप उंचावर प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास
आकाश काळे दिसते कारण? योग्य पर्याय आहे 3. तर खूप उंचावर प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते कारण 1. खूप उंचावर वातावरण नाही, तर 2. प्रकाशाची विकिरण होत नाही. ही दोन्ही विधाने सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 47. आकाश निळे दिसण्यामागचे कारण कोणते? योग्य पर्याय आहे 2. तर आकाश निळे दिसण्यामागचे कारण आहे वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त करते. प्रश्न क्रमांक 48. पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझम मधून गेले असता त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंग लांबीमध्ये वेगवेगळे होतात. या दृक चमत्काराला डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 3. तर पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझम मधून गेले असता त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगांच्या किरणांमध्ये किंवा तरंग लांबीमध्ये ते वेगवेगळे होतात. या दृक चमत्काराला प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 49. अतिनील किरणे डॅश डॅश मधून आरपार जाऊ शकत नाहीत. योग्य पर्याय आहे 1. तर अतिनील किरणे ही काचेमधून आरपार जाऊ शकत नाहीत. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना डॅश डॅश म्हणून ओळखतात. योग्य पर्याय आहे 1. तर म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना ब्लॅक मोल्ड्स म्हणून ओळखतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.